दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागाचं कामकाज प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी पालिकेतील अधिकाऱ्यांना विविध विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नियंत्रणाखाली अनेक विभागाची विभागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। यामध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग भांडारासह याची जबाबदारी देण्यात आली। यासह विद्युत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा कार्यालय, नगर सचिव कार्यालय, अभिलेखापाल कार्यालय, सुरक्षा विभाग, संगणक विभाग आणि क्षेत्रीय विभागीय कार्यालय 4, 7 आणि 8 ची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे असणार आहे। तसंच अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे शहर आणि नगर अभियंता विभाग, सार्वजनिक अभियंता कार्यालय, पशुवैद्यकीय विभाग आणि महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विभाग, अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाचं काम राहणार आहे। उपायुक्त तैमूर मुलानी यांच्याकडे शिक्षण विभाग आणि महापालिकेतील 1 ते 6 प्रशाला, परिवहन विभाग, उद्यान विभाग, समाज विकास विभाग, पर्यावरण संवर्धन विभाग, निवडणूक आणि जनगणना, अतिक्रमण विभाग, महिला आणि बाल कल्याण विभागाचं काम असणार आहे। तर उपायुक्त आशिष सुधाकरराव लोकरे यांच्याकडे महत्त्वाचा असणारा कर आकारणी विभाग देण्यात आलाय। भूमी आणि मालमत्ता कार्यालय तसंच आरोग्य विभाग यासह मलेरिया विभाग, विधान सल्लागार विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय 5 आणि 6 हा कार्यभार आशिष लोकरे यांच्याकडे असणार आहे। सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागासह घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग, मंडई कोंडवाडा आणि लायसन परवाना विभाग, भूमी आणि मालमत्ता कार्यालय असणार आहे। सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे निवडणूक आणि जनगणना विभागाचं काम यासह शिक्षण विभाग, महापालिकेतील 1 ते 6 प्रशालांचं काम, परिवहन विभाग, मलेरिया विभाग असणार आहे। तर सहाय्यक आयुक्त श्रीमती मनीषा मगर यांच्याकडे क्रीडा कार्यालय, उद्यान विभाग, अभिलेखापाल कार्यालय, संगणक विभाग, महिला आणि बाल कल्याण विभाग, पर्यावरण संवर्धन विभाग याची धुरा सोपवण्यात आल्याचं पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढलेल्या आदेशात सांगण्यात आलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।